आज आम्ही कोयनेच्या ह्या टप्प्यामध्ये म्हणजे या पात्रामध्ये आलो आहोत, जिथे पाण्याचा संचय केला जातो आणि वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पाणी वीज निर्मिती असू दे, पिण्यासाठी असू दे, शेतीसाठी तिथे गेलं जातं. आणि महाराष्ट्राची जी भाग्यरेखा आहे कोयना डॅम, त्या पात्रामध्ये आम्ही उभे आहोत. जून महिना जवळजवळ सरत गेलेला आहे. आता जुलै महिना सुरू होईल. काही प्रमाणात पाणी एवढं आलं असतं की आपलं जे रेग्युलर मानवी जीवन आहे ते सुरळीत झालं असतं, पण तसं काही दिसत नाही. पाण्याचा एक टपूस दिसत नाही. वर आभाळात दृष्टी टाकली तर कुठेही काळा ढग आशादायक दिसत नाहीये. हे परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. 2019 साली आम्ही याच ठिकाणी या स्पॉटला आलो होतो. थोडीशी परिस्थिती बरी आहे, म्हणजे पाणी आहे थोडंसं, पण 2019 ह्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती झाली होती. मात्र 2-4 दिवसामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता आपण धरूया. पण त्यावेळेला परिस्थिती गंभीर होती, पण पाऊसही वेळेत सुरू झाला होता, त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला होता. पण यावेळेला मुळात जून निम्मा संपून गेला तरी आता पाऊसच नाहीये. हे दिवसेंदिवस जर आणखी एक 8 दिवस पाऊस पडला नाही तर याच्यापेक्षाही गंभीर परिस्थिती होणार आहे. मुळात कोयना धरण हे आता कदम साहेब म्हटले त्याप्रमाणे भाग्यरेखा तर आहेत महाराष्ट्राची. आणि सगळं वीज निर्मिती असेल, पाणी आपलं पिण्याचं पाणी असेल आणि शेतीचं पाणी हे संपूर्ण आपण कोयनेवर अवलंबून आहोत. आपला चिपळूणचा भाग आहे. मुळात सगळ्यात वीज निर्मिती जी होते ती आपल्याकडे चिपळूण भागात होते. हे पाणी आपल्याकडे खाली वापरलं जातंय सगळ्या धरणात. सगळा जो आहे तो भाग म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याकडे आहे. धरणाचं पाणी नसल्यामुळे खाली वीज निर्मितीवरही परिणाम झालाय. आणि वीज निर्मिती चक्र असं आहे की वीज निर्मिती होत नाही म्हणून त्याचं जे पाणी आहे वीज निर्मिती नंतर वॉटर ते आपल्याकडे जे चिपळूणला येतं वाशिष्ठी नदीला आणि ते आपण पिण्यासाठी वापरतो विशेषतः आणि MIDC ला जातं. त्याच्यावर सगळ्यावर परिणाम होतोय. आणि आणखी पाऊस पडला नाही तर हे आणखी परिस्थिती निश्चित गंभीर होईल असं दिसतंय. म्हणजे मला सांगायचा मुद्दा आहे की आपण हा अभ्यास दौरा आपण केलेला आहे. आपण आपली असोसिएशन पण आहे, त्या जर्नलिस्ट असोसिएशन त्या माध्यमातून पण आपण जनजागृती करत असतो. भागवत साहेब आणि आता दीपकराव पण आमच्याबरोबर आहेत. ते दसपट्टी विभागामध्ये ज्या भागामध्ये तुमचे 10-15 गावांचा समावेश होतो. तर ह्या सगळी ही भयानक परिस्थिती आहे. आपण फक्त चिपळूण तालुक्यावरचं मर्यादित बोलायचं झालं तर 1-2 दिवसापूर्वी काहीतरी घरडा केमिकल्स आणि काही कंपन्यांचं पाणी बंद पडलं. पण पिण्याचंच पाणी नसेल तर करणार काय? तर लोकांनी जागृत होणं आवश्यक आहे असा माझा मुद्दा आहे. म्हणजे काय करायचंय, फार काय करायचं नाहीये. तुम्ही जे अपव्यय करताय किंवा पाणी फुकट डवरताय, जसं पाणी गाड्यांसाठी रस्त्यावर पाणी संध्याकाळी मारायचं, उगाच पाणी नळ सोडून ठेवायचे, हे जे काही उद्योग म्हणून आपण त्यांना स्पष्ट भाषेत बोलायचं, हे जरा थांबवा आणि कुठेतरी पाणी साठवून ठेवा असं आमचं आव्हान आहे. दीपकराव, मला तुम्हालाच विचारायचं की आता आपल्या ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती? ग्रामीण भागामध्ये आता जर विचार केला तर दसपटी चिपळूण पासून जवळजवळ 22 ते 23 किलोमीटर अंतरावर पसरलेली आहे. आणि या पसरलेल्या अंतरावर आता जर म्हटलं तर ज्या विहिरी पूर्वांपार आहेत, दगडाच्या पूर्वीच्या ज्या विहिरी त्या पूर्ण त्यांनी तळ गाठलाय, दगड दिसायला सुरुवात झाली. आणि याच वेळेस आपण जर बघितलं तर जे काही आधुनिक पद्धतीत जे टेक्नॉलॉजीमध्ये बोरिंग आल्या होत्या, या बोरिंग मारल्या गेल्या आणि बोरिंग नंतर पण आज बोरिंगला पण पाणी कमी येत आहे. 350-400 फूट असून सुद्धा बोरिंगला पाणी नाहीये. आणि हा मे महिना, गेल्या वर्षीचा मे महिना आणि आत्ताचा मे महिना आणि जून महिना याच्यातला तफावत खूप जाणवते. आणि शेतीसाठी जी गुरं आहेत, नांगरकीचे सगळे बैल असतात, त्यांना पाणी हा प्रकार आणि आता त्यांना म्हणजे आपण म्हशीना असेल, गायीना असेल, आपण धुवू पण शकत नाही कारण ते शेणात लोळत त्यांचे माणसांपेक्षाही त्यांचे हाल होत आहेत. पशुजन्य त्यामुळे तो एक मोठा परिस्थिती आहे सध्या. बरोबर. हा जो परिसर बघितला तो जवळजवळ नवजा परिसराचा जो टावर आहे त्या परिसरात पण मला आता एक तुम्ही सांगा कदम साहेब की आज आपला जो हा भूभाग आहे, भूगोल जो आपण बघतोय, दसपटी चिपळूण असेल, पूर्ण तालुका कोयना ही त्याची एक जीवनवाहिनी आहे आपण म्हणतोय आणि आहेच. पण विद्युत क्षेत्रावर याचा कितपत परिणाम? भरपूर झालाय.
परिणाम झालाच आहे. आपल्या आता साधारण कोयना डॅम मध्ये 105 TMC पाणी लागतं साधारण. म्हणजे फुल धरण साठा आपल्याला 7-8 महिने पूर्ण पकडायचं झालं तर तो 2 लागतो. आता किती आहे? माझ्या अंदाजाने हा एक 8 ते 10 TMC च्या आसपास आहे. आता हे भरण्यासाठी पुढचे 4 महिने म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने पाऊस व्यवस्थित पडला पाहिजे. जो यावेळी IMD ने म्हणजे वेधशाळेने असा अंदाज दिला की 90% सरासरीचा पाऊस पडेल. बरोबर आहे ना? तो जर पडला तर पुन्हा हा एक समस्या आपल्या समोर आहे की पुढच्या 7-8 महिन्यात काय करायचं. हा मुद्दा एक. दुसरी गोष्ट तुम्हाला हा मुद्दा मला विचारायचा आहे. याच्या याच्यावर आहे की अल निनोचं संकट आलेलं आहे. 60% सरासरी पकडले की अल निनोचं प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं याचा परत पुढे जाऊन परिणाम म्हणजे आपण आता पाऊस चांगला पडावे सगळ्यांचे प्रार्थना करायचे ते बरोबर आहे, पण आपण हवामान आणि शास्त्रज्ञांचा जे काही इशारा त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. हे संकट आता आपल्याला समोर आहे, जाणवतंय, तर याच्यातून वेळेत सुधारणा पण गरजेचं म्हणजे आपल्या ज्या हातात आहेत त्या. विशेषतः तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पाणी वाचवणं आणि आता जो याच्यापुढे जो काही पाऊस पडेल तो त्याचा प्रत्येक थेंबन थेंब प्रत्येक गावात असेल, वाडीत असेल, कसंही शहरात असेल, प्रत्येक माणसाने त्याच्यासाठी असा प्रयत्न केला पाहिजे की पाणी वाचवणं हा एक भाग आणि प्रत्येक पाणी साठवणं, प्रत्येक पावसाचं थेंब वाचवणं आणि झिरपणं जमीन हा महत्व आहे. त्या दृष्टीने छोटे बंधारे असतील ते आणि अन्य जे काही उपाय आहेत ते प्रत्येक निश्चित करावेत आणि जास्तीत जास्त वेळ त्याच्यात द्यावा. येणारा आगामी जो काळ आहे त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला. नक्कीच. आता मी कदम साहेबांना विद्युतवर प्रश्न केला, मात्र तुम्हाला औद्योगिक क्षेत्रावर प्रश्न विचारतोय की आज काही लोटे असतील, गाणे, कडपोली, खेरडी अशा अनेक MIDC आहेत आणि आता खूप मोठ्या कंपनीमध्ये खूप मोठे रोजगार तिथे चालू आहेत आणि आज कंपन्या बंद होत आहेत. यावर आपण काय सांगतो? तर हे चक्र कसं आहे बघा, एक वेळ पाऊस कमी पडल्यानंतर कोयना धरण हे सगळ्यात आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण वीज निर्मिती आणि पिण्याचं पाणी नाही आपल्या दृष्टीने MIDCचा विचार केला प्रचंड पाणी लागतं आणि ते आपण याच माध्यमातून पुरतं. वीज निर्मितीनंतर जे आपल्याकडे टेल वॉटर येतं त्याच्या सगळ्या गोष्टी चालतात. पण चक्र असं आहे की एक पाऊस कमी पडल्यानंतर धरणातलं पाणी कमी झालं, ऑटोमॅटिक त्याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला, आपोआप परिणाम त्याचा पिण्याच्या पाण्यावर आणि जो MIDCला त्याच्यावर झाला. पण त्याच्यामुळे रोजगार निर्मिती पण कधी थांबू शकते. जेव्हा कारखाने बंद पडतात तेव्हा ऑटोमॅटिक माणसाच्या रोजगारावर परिणाम होणार. रोजगार परिणाम म्हणजे ऑटोमॅटिक पुढची जी सायकल आहे, विशेषतः आर्थिक आपण आता सध्या म्हणतो ती, त्या प्रत्येक गोष्टीला आता परिणाम होत जाणार आहे. म्हणजे केवळ एका पावसाचं चक्र बिघडल्यानंतर किती परिणाम होऊ शकतो. आपण म्हणतो की प्रगती केली, भरपूर काय केलं, पण निसर्ग आपल्याला संकेत देतोय. हे सगळे आव्हाने आपल्या समोर आहेत, फक्त आपल्याला डोळ्यासमोर काहीतरी चांगल्या गोष्टी ठेवून काहीतरी विचारपूर्वक माणसाने काळजीपूर्वक करण्याची गरज आहे असं मला वाटतं. नाही, मला 2च मुद्दे ह्याला जोडायचं आहे. बघा आता आपण गेल्या आता 2-4 दिवसापूर्वी जागतिक युद्ध म्हणजे जे याच्यामध्ये इराक त्याच्यातनं कुठून तरी आता सावरतोय, करार झाला. गेले 2 महिने आपण त्याच्यामध्ये होरपळत होतो. आता पुन्हा ह्या पाण्याचं मोठं भीषण संकट आलं. कोकणामध्ये अशी परिस्थिती कधी येत नाही जनरली, पण ती आली. मला पुढचं सांगायचं आहे, मगाशी मी अल निनोचा मुद्दा, अल निनोचा खरा इफेक्ट हा जानेवारी 27 पासून होणार आहे. तर लोकांना माझं आव्हान आहे की आतापासूनच तुम्ही खबरदारी घ्या, काळजी घ्या. थोडस मगाशी तुम्ही आपल्या चर्चेतला तो मुद्दा राहिला, आपण मगाशी एक शूट केलं त्यामध्ये की तुम्ही ते पॉलिटिक्स वर बोला, तो प्रश्न आता घेणारच होतो की त्यांनी काय करावं त्यावर बोलतीलच ते. परंतु लोकांनी या अल निनोचा जो इफेक्ट होऊ नये देवाशी आमची प्रार्थना आहे. पण तो दिसतोय थोडा इफेक्ट, कारण त्या इफेक्टचा जर परिणाम आत्ताचा जरा थोडासा आहे, जानेवारी पासून तो खूप मोठा इफेक्ट आहे असं सांगितलं जात आहे की असं सांगितलं जातं 1950 नंतर जो अल निनो आला त्याच्यापेक्षा मोठा अल निनोचा इफेक्ट आहे आणि भयानक परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे. मी लोकांना घाबरवत नाहीये, पण इशारा आपण जे काय आले सायंटिफिकली ते सांगतोय. नक्कीच. आता त्यामुळे हा सर्व ची डोक्यात घालून लोकांनी आपण आपली उपाययोजना आपल्या पुरती करून ठेवावी. पाणी साठवणं, वृक्ष लागवड करणं, किंबहुना पाण्याचा अपव्यय होणं, एवढं जरी काम केलं तरी बरंच आपण साध्य करू शकतो. नक्कीच. भागवत साहेब, मी काय सांगतो की विचारतो तुम्हाला की आता हे राजकारणांमध्ये आपण बघतोय की अनेक ठिकाणी मोठमोठ्या सभा चालू आहेत, अनेक म्हणजे त्याच्यात सगळ्याच जनतेचं त्यात वेळ चालू आहे. तुम्ही याच्यावर काय सांगाल? हा, मी मगाशी तेच म्हणालो होतो की आपला सगळा वेळ आहे तो. मोठे पुढारी असतील, राजकीय पक्षांचे आणखी कोणी मंत्री असतील, कोणी आमदार खासदार असतील आणि सर्वसामान्य माणूस विशेषतः हा एक म्हणजे अनावश्यक गोष्टीमध्ये गुंतला असं माझं स्पष्ट मत आहे.
ठीक आहे, राजकारणाच्या वेळेला करायला पाहिजे, पण आपल्याकडे सतत म्हणजे 24 तास राजकारणातच सगळ्या लोकांचा वेळ जातोय, म्हणजे ज्याचा काही उपयोग नाही समाजाला खरं म्हटलं तर. पण ह्या लोकांनी ह्याच्यात कुठेतरी आपली आर्थिक असेल, शारीरिक असेल, जी काय ताकद आहे की त्याच्यात अनावश्यक फुकट घालवण्यापेक्षा तर निदान पुढचे 15-20 दिवस किमान व आपल्याला पाऊस आता मुळात कमी, आणि जो पाऊस पडेल तो टिकवण्यासाठी आपल्या गावात काय असेल, छोटे बंधारे असतील की अन्य जे काही उपाय सुचवले जातात शेती खात्याकडून असतील किंवा अन्य कोणाकडून, जलसंपदा विभाग, तर बघा त्याचा जास्त उपयोग कसा करून घेतील पुढच्या वेळेचा, त्याच्यात नक्की लक्ष घालावं. राजकारणात काही काळ पक्ष फुटायचे थांबले तरी चालतील, कोणाला पदं नाही मिळाली तरी चालतील, कोणी आमदार खासदार नाही झाले तरी आता तरी मला पत्रकार म्हणून असं वाटतं की काही फार मोठं समाजाचं बिघडत नाही. पण आता येणारा पाऊस जो काही कमी असेल तो, पण तो प्रत्येक थेंब साठवणं आणि त्यासाठी वेळ देणं हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं. आणि त्याच्यात सगळ्यांनी इव्हन राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा थोडेफार एक सत्सद बुद्धी आपली वापरून लोकांना आपण जागरूक आपला- करावं. आणि आपण सुद्धा किती त्याच्यात वेळ देऊ शकतो याच्यात निश्चित विचार करायला हरकत नाही. कारण नक्कीच या- कदम साहेब, आता यांच्या बरोबरच एक आणखीन एक असं आहे की शाळा, कॉलेज आणि ज्युनियर काय बालवाडी, अंगणवाडी सगळ्या शाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत आज पण सरकारने काहीतरी उभारणी करत आहेत, अजून कन्फर्म नाहीये. पण शाळेचा त्यांच्या timing शाळेचा बदल. टायमिंग वेळ हा उन्हाळा चालू आहे जून महिन्यात देखील एंडिंगला, तर काय सांगाल? नाही, भयानक परिस्थिती, एवढंच मी सांगेन. परंतु मला ह्या नोटवरच आपला आताची चर्चा थांबवायची की जे आता भागवत साहेब बोलले की लोकांनी किमान आता ज्या गोष्टीचा आपल्या दररोजच्या आयुष्याशी काडी मात्र बरोबर. संबंध नाही, काडी मात्र ज्याच्याने झालं आणि नाही झाल्याने आपल्यावर काही फरक पडत नाही, अशा गोष्टी बाजूला ठेवाव्या. पण जे पाणी नावाचा जो विषय आहे, जो मानवाच काय सर्वच प्राणी जातात सगळ्यांना पाहिजे, अडचण येतेच आहे. तर त्यांनी याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे किंवा यापुढे आपल्याकडे पाण्याचा संच होण्यासाठी, आपली समृद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक संस्था म्हणून आपण पुढे येऊ, कोणाला काही मदत लागली तर आपण त्याबद्दल सहकार्य करू, म्हणजे गायडन्स, मार्गदर्शन असेल. परंतु तुम्ही जरा आता सिरियस व्हा, असंच सर्वांना या एंडिंग पॉइंटवर मला सांगायचं. याला फक्त आणि- सूचना म्हणजे मी पूर्वी काही वेळा म्हणजे आपण लिहितो तेव्हा मी सूचना पूर्वी पण केल्या होत्या की हे विशेष राजकीय पुढारी आहेत किंवा मंत्री आहेत, आमदार, खासदार, जे स्वतःची निश्चित ताकद असते, किमान प्रत्येक कुठे 5,000 लोक तरी त्यांना मानणारे असतात. मला एवढी त्यांना विनंती पण आहे आणि एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी जर सांगितलं आपल्या कार्यकर्त्याला बाबा माझा वाढदिवस आहे किंवा माझ्यासाठी काय करायचं असेल तर इथपर्यंत येऊ नका, पण माझ्या नावाने तिथे 4 बंधारे बांधा, काय असेल ही ते चांगली पाणी साठवण्याविषयी काय जे हो. खाते उद्या 4 जण माझ्या नावाने लावा, 100% तिथे येऊ नका फुकटचे येऊन तिथे खर्च बिनकामामध्ये करण्यापेक्षा आणि वेळ घालवण्यापेक्षा. पण माझ्या वाढदिवसाला तुम्ही 1000 झाडं लावा, 10 बंधारे बांधा, असं जे उपयोगी पडणार असं जरी काम नक्कीच, लावलं नक्कीच. तर होऊ शकतं. नक्कीच. हा हाच मुद्दा शेवटचा मुद्दा आहे. त्या दृष्टीने सर्वांनी आपल्याला आव्हान आहे, पाऊस पडावा. 24-25 तारीख दिले, त्या पावसाने त्याच्या अगोदर बस, पडावा, बस. अशी सर्वांनी आपण हे करूया, प्रार्थना करूया, आव्हान करूया. आता आपण सर रेनोव्हेंट म्हणजे जून आम्ही आता आलोय, तो हा परिसर तुम्ही आता पाहाच काय त्याच्यामध्ये तुम्हाला परिस्थिती जाणवेल. मला तर एक वातावरणाची अपेक्षा होत होतं. हो, आता ह्या खडकाळ प्रदेशात आम्ही तुम्हाला शूट पुढे आम्ही बघाच, आणि तुम्ही तुमचं काय मत आहे कॉमेंट्स पण आम्हाला सांगा, नेमकं काय करायचं आपण. नक्कीच आज आपल्या सोबत आणि आम्ही तिघेही म्हणजे कोकण एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय सतीजी कदम, कोकण रिपोर्टरचे संपादक सन्माननीय मकरंदजी भागवत, मराठी समाचार संपादक दीपक शिंदे, आज आम्ही या कोयना डॅमवर आम्ही आलोय. आज परिस्थिती बघतोय आणि वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकारांनी ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे सर्वांनीच ते आव्हान स्वीकारा आणि प्रत्येकाने काळजी घ्या. धन्यवाद.